सो आपण आता आलो आहे. मी तुम्हाला छोट्या छोट्या क्लिपमध्ये आपलं घर कसं बनतं आहे हे दाखवते. सो आत्ता पण आपलं घर कंप्लीट नाही झालं आहे, पण आत्ता पण ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्ये पण मी तुमच्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून. नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीम लँड प्रोजेक्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजपासून आपण आपल्या घराला सुरुवात करतो आहे. आपण बांबू हाऊसचं कन्स्ट्रक्शन करतो आहे. तुम्ही कधी बांबूपासून बनलेलं पूर्ण घर पाहिलं आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर हा प्लॉट जिथे तिथे आपण बांबू हाऊस बिल्ड करतो आहे. खूप म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली हे घर असणार आहे. इथे शक्यतो आपण ट्राय करणार आहे की कुठच्याच प्रकारचं नेचरला हार्म करेल अशा गोष्टी यूज नाही करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओमध्ये पुढे मी घर कसं कसं बनतं आहे हे दाखवलं आहे. अजूनही घर कंप्लीट झालेलं नाही आहे, पण छोट्या छोट्या क्लिप्समध्ये का होईना मी तुम्हाला घराची स्टार्टिंग टू एंड दाखवायचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हालाही या सर्व गोष्टी बघून काही एक्सपिरियन्स मिळतील किंवा तुम्हालाही जर बांबू हाऊस बनवायचं असेल तर त्याच्या काही आयडिया आहेत ज्या तुम्हाला मिळतील. वरती पण आम्ही पत्राचा वापर न करता जुनी कौलं गावातनं विकत घेतली आहेत आणि त्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन करतो आहे, जेणेकरून कुठचीच गोष्ट अशी नसावी ज्यामध्ये आपण असा काही वायफळ खर्च करतो आहे किंवा तुम्हाला या घराचं जे पण काही बजेट असेल ते देखील मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. सो आत्ता तुम्ही हा बांबू हाऊस कुठपर्यंत कन्स्ट्रक्ट झाला आहे किंवा यामध्ये आपलं काय काय मटेरियल लागलं हे सगळं बघून घ्या. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेनच. सो आपण आता आलो आहे. मी तुम्हाला छोट्या छोट्या क्लिपमध्ये आपलं घर कसं बनतं आहे हे दाखवते. सो आत्ता पण आपलं घर कंप्लीट नाही झालं आहे, पण आत्ता पण ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्ये पण मी तुमच्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून घेते, जेणेकरून पूर्ण जेव्हा मी घराचा पूर्ण तुम्हाला टूर देईन तेव्हा मी ह्या सर्व क्लिप्स त्यामध्ये ॲड करेन. हा सर्व पोर्शन दाखवून हा जो सर्व कौलांचा पोर्शन तुम्हाला दिसतो आहे, इथे आपलं गार्डन बनणार आहे. सर्व साईडने मी हे कौलं लावून घेणार आहे जिथे आपण गार्डन बनवणार आहे. त्यानंतर पुढे इथे आल्यानंतर ही कौलं जिथपर्यंत तुम्हाला दिसत आहेत लावलेली, खालती कौलं दिसत आहेत ना, कौलं दिसत आहेत ना, इथपर्यंत येणार आहे आपलं अंगण. म्हणजे हे जे दिसत आहेत तुम्हाला उरलेले स्ट्रिप्स हे पूर्ण इथपर्यंत असं छप्पर आणखीन येणार आहे. ते आपण ताडपत्रीचं छप्पर करणार आहे जे इथे येणार आहे आणि इथे पूर्ण कोबा करणार आहे, जेणेकरून बाहेर बसण्यासाठी वगैरे हा पोर्शन आपण ठेवणार आहे. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर इथून आपलं घर सुरू होतं आहे. त्या पोर्शनपासून आपलं घर सुरू होतं आहे. सो हा आपल्या घराचा दरवाजाचा भाग आहे. इथून आपण एंट्रन्स ठेवली आहे आणि इथला हा जो पोर्शन आहे इथे आपण विचार करतोय किचन ठेवायचा, कारण पूर्व पश्चिम या दिशेला आपण किचन ठेवतो. सो इथे किचनचा प्लॅटफॉर्म आपण तयार करणार आहे. आणि हा इथून आपला आहे एंट्रन्स पण आपण पूर्व पश्चिमच ठेवला आहे. सो हा एंटर आहे. एंट्रन्सने आतमध्ये आल्यानंतर हे पूर्ण असं आपलं कौलांचं घर आहे. वरचा भाग दाखव. ही कौलं आहेत म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही जे आयुष्य जगलो, जे लहानपण पाहिलं ते आमच्या मुलांनी देखील पाहावं, आमच्या मुलांना देखील पाहता यावं म्हणून आपण हे असं घर बनवलंय, जेणेकरून आमची मुलं सुद्धा तो सगळा फील जो आम्ही लहानपणी घेतलाय तो घेऊ शकतील. खालती आपण इथे कोबा घालून घेतलाय. अर्ध्या भागाचा कोबा झालेला आहे, अर्ध्या भागाचा कोबा राहिलाय, पुढच्या अंगणाचा कोबा राहिलाय, प्लस पाटचं जे दार असतं म्हणजे पाटलं दार, आमच्या लहानपणी पाटलं दार जे म्हणायचो ते देखील आपण या घरामध्ये बनवतोय. सो असा 15x20चं हे आपलं पूर्ण घर आहे. पुढचा भाग आणि पाठचा भाग सोडतोय आपण, फक्त घराचा पूर्ण भाग सांगते मी. 15x20चा आहे. पुढे 10 फूट आपण घेतलंय, 10x20 घेतलंय आणि पाठीमागे पण एक्झॅक्ट 10x20 असं अंतर घेतलंय. सो हा पूर्ण घराचा भाग आहे. मध्ये देखील हा एक असा मस्त ठोंबा आला, याच्यामध्ये मुलं खेळतील. ठोंबा म्हणजे की आपण झाडाचं जे हे काय बोलतो, खोड बोलतो ना, झाडाच्या खोडाचा भाग असतो आपल्या इकडे. त्याला आता मला पण एक्झॅक्ट माहित नाही, पण इकडे त्याला ठोंबा बोलतात, ते तुम्हाला मी सांगते. वरती आहेत कौलं आणि हा जो मधला पोर्शन तुम्हाला ओपन दिसतो यामध्ये आपण नळे टाकणार आहे. आता ते नळे अजून आणलेले नाही आहेत म्हणून ते राहिले, त्याच्यामध्ये आपण नळे टाकणार आहे. आणि या कौलांमुळे ना आतलं वातावरण एवढं, बाहेर इतकं गरम आहे पण इथलं वातावरण खूप गार आहे. आणि ह्याला साईडच्या भिंती वगैरे पण येणार आहेत. ते तुम्हाला मी आत्ता नाही सांगते की भिंती काय बनणार आहेत, त्या जेव्हा त्या बनतील तेव्हा मी तुमच्याबरोबर त्याचे अपडेट्स देखील शेअर करेन. सो इथपर्यंत इथे आल्यानंतर आपलं घर इथे संपते आणि इथून म्हणजे आता कदाचित इथला कुठलाही भाग मी याच्यासाठी बाहेर जाण्यासाठी ठेवू शकते, अजून काही नक्की नाही आहे. पण इथे आपलं घर संपतंय. इथून पाठीमागे इथपर्यंत आपण आपलं पाटलं दार बनवतोय, म्हणजे पाटचं दार जिथे आपण चूल वगैरे ठेवतो.
हा भाग जो आहे इथून इथे आपण आपली मोरी आणि टॉयलेट वगैरे बनवणार आहोत. ते घराच्या बाहेर आहे, पण एंट्री घराच्या म्हणजे त्याच्यासाठी जाण्यासाठी जो दरवाजा आहे तो इथूनच ठेवणार आहे, म्हणजे घराच्या आतूनच ठेवणार आहे, जेणेकरून रात्रीचा मुलांना वगैरे जायचं असेल तर पूर्ण दरवाजा उघडून बाहेर जायची गरज नाही. इथूनच मोरीचा दरवाजा असणार आहे. इथे असणार आहे आपली मोरी आणि हा जो भाग आहे हा हे ते आपण एक साईडला कुठेतरी चूल ठेवणार आहे आणि बाकीचा भाग आपण ओपन ठेवणार आहे, जेणेकरून पाटलदार म्हणून आपण हा पोर्शन वापरणार आहे. आणि बाकी ह्याच्या पाठीमागे जे पण काय आहे ती जागा ओपनच असणार आहे. त्या जागेमध्ये आपण या पावसाळ्यामध्ये ओव्हरऑल पूर्ण प्लॉटमध्ये आपण प्लांटेशन करणार आहे, कारण उद्या पुढे कधी जेव्हा मला घर आणखीन म्हणजे पक्कं घर किंवा एक बंगलो वगैरे बनवायचं प्लॅनिंग मी केलं तर ते पण मी याच जागेवर करणार आहे. म्हणजे हे थोडं डिमॉलिश करून मग याच्या जागेवरती आपण जे पण काही बांधायचं ते बांधू. बाकी पूर्ण जागेमध्ये मी सर्व प्रकारचे प्लांटेशन करणार आहे. आता व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की प्लांटेशन मी आत्तापर्यंत काय काय केले. सो याच्या पुढे पण प्लांटेशन जे काय करणार आहे त्याचे अपडेट्स देखील तुमच्याबरोबर शेअर करेन. पूर्ण प्रॉपर दाखवून घे. प्लॉटवर गेल्यानंतर मी थोडंसं काम करायला सुरुवात केली होती. जेव्हाही मी प्लॉटवर जाते बऱ्यापैकी काम जे मला जमू शकतं त्या सर्व गोष्टी मी करायला घेते. आत्ता मला इथे ना गार्डन बनवायचं आहे फ्रंटला. गार्डन म्हणजे काय, ज्यामध्ये छान अशी फुलझाडं वगैरे मला लावायची आहेत, पण त्यासाठी ना मला या कौलांपासून असं छान चौकोन करून घ्यायचे दोनही साईडला आणि मध्ये जाण्या येण्यासाठी एक पाथवे ठेवायचं आहे. सो ते करायला मी घेतलं होतं. गणेश होता, तो व्हिडिओ काढत होता, त्यामुळे मी म्हटलं तू व्हिडिओ काढ, तोपर्यंत मी या सर्व गोष्टी करायला घेते. हे बघा, अशा लेनमध्ये मी ते प्रॉपर असे सेटल करून त्यांचे असे छान चौकोन पूर्ण बनवून घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी सुंदर अशी फुलझाडं लावणार आहे, जे दिसायलाही खूप सुंदर दिसेल. तर आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. तुम्हाला घर कसं वाटलं, तुम्हाला मी जो विचार करून घर बनवते ती आयडिया कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच तुमचे जे पण काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला जे पण काही प्रश्न असतील मला विचारायचे ते नक्की विचारा. मी प्रत्येकाला उत्तर देते. एखाद दुसरा व्यक्ती असेल ज्यांना मी कमेंट्सना उत्तर देणं राहिलं असेल किंवा DM उत्तर नसेल दिलं, पण शक्यतो मी सर्वच लोकांना DM उत्तरं देते की जागेचा एरिया काय आहे किंवा कोणाला जागा घ्यायची आहे त्यासाठी मी त्यांना काय मदत करू शकते, किंवा तुम्हालाही बांबू हाऊस बनवायचं असेल तर तुम्हालाही काही मदतीची गरज असेल तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला एक्झॅक्ट A to Z डिटेल्स देईन की मी काय वस्तू घेतल्या, किती त्याचा बजेट गेला किंवा बांबू हाऊसचा आत्तापर्यंतचा बजेट माझा किती, या सर्व गोष्टी तुम्हाला मी नक्की सांगेन. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.